निवडणुका 2026 माझी आई सौ राजाबाई बालासाहेब शिंदे बाबळगाव गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. आजच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबाजानी साहेब दुराणी. तर या इलेक्शन मध्ये नक्कीच साहेबांना मोठा आशीर्वाद दिलाय. माझ्या पाठीवर कौतुकाची मोठी थाप दिली. साहेबांचा विश्वास मी व्यर्थ नाही जाऊ देणार. आणि जी काही आज शेतकऱ्यांच्या समस्या आहेत देशभरात आणि जे जातीय तेढ निर्माण केलं संपूर्ण देशामध्ये आपण पाहिलं, मागचे शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा हमी भाव मिळाला नाही. उलट काँग्रेसच्या काळात जे भाव होते, साधारणतः कापसाला 10,000चा भाव होता, सोयाबीन 7-8 हजाराच्या आसपास होतं, सगळ्या डाळी 10,000च्या पुढेच होत्या. तर ते भाव अर्ध्यावर आलेले. नुसत्या भूलथापा, सामाजिक तेढ आणि वोट बँकचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत आहे. पुढचा काळ भारतीय जनता पार्टीचा नसणार आहे आणि काँग्रेसचा काळ नक्कीच येणार आहे. येत्या 5 वर्षात संपूर्ण देशभरात असतो. आज देशाला, समाजाला काँग्रेसची गरज आहे. निश्चितच साहेबांसोबत राहून काँग्रेसला बळकट करण्याचा प्रयत्न करू. बाबळगाव गटामध्ये साधारणतः 10 गाव, वाड्या, वस्त्या, तांड्या आहेत. संपूर्ण गावाचा आदरणीय सुभाषाबा कोल्हे यांना आतापर्यंत चांगला विकास केलेला आहे. पण देश खूप यंग आहे, नवीन आहे देश. तर काही काळ लागणार आहे. टप्प्याटप्प्यात विकास जे आपण म्हणतो, तर पुढचा टप्पा त्यांना यंग पिढीच्या स्वाधीन केलाय. त्यांचे चिरंजीव अनिलराव कोल्हे यांना पंचायत समितीची उमेदवारी, तसंच माझा मित्र, वर्गमित्र श्याम धर्मे यांना देखील पंचायत समितीची उमेदवारी बाबळगाव गटातून दिलेली. तसेच आमचे सहकारी आनंद वाकणकर, मी डॉक्टर, ते मेडिकलवाले आणि यंग एक शेतकऱ्यांसाठी चांगलं करण्याची त्यांची भावना आहे. जवळपास विन निश्चित आहे. मी सगळा आढावा घेतलेला आहे लिंबा गटातून. त्यांचं 100% निश्चित आहे. आणि विष्णू उगले एक आता फायनल झालेले आहेत, ते देखील यंग आहेत. आणि लिखणे साहेबांचं तर काही बोलायचं काम नाही, नुसतं काम करायचं एवढंच. माझी आई सौ राजाबाई बालासाहेब शिंदे बाबळगाव गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. आजच्या अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय व्यासपीठ या जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बाबाजानी साहेब दुराणी व समस्त ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मित्र हो. साहेबाचा आणि माझा जवळपास लहानपणीपासूनच साहेबाला मी ओळखतो. 2004चं इलेक्शन जेव्हा साहेब जिंकले होते, तेव्हा मी औरंगाबादला होतो. आणि डॉक्टर असून देखील तिथं आता हॉस्पिटलमध्ये फटाके वगैरे वाजवायला बंदी असते, तरी एक जोश होता साहेबांसाठी. आणि साहेबांना त्या पद्धतीनं या तालुक्यासाठी काम केलं, एक अभिमान वाटतो. बरेच किस्से आहेत साहेबांसोबतचे. 2-4 वर्षाची प्रॅक्टिस झाली. माझी प्रॅक्टिस चांगली होती, साहेबाला माहित होतं. मला सांगायचे, गरीबाकडून फीस कमी घेत जाऊ नको, कोणाकडे नसले तर तुझ्याकडले देत जा. आणि मग एके दिवशी घरी जेवायला गेलो आणि त्यांना किस्सा सांगितला की डॉक्टर विषयीचा किस्सा होता, की आम्ही काय करतो म्हणे, डॉक्टरकडे पैसे जमा झाले की त्याला इलेक्शनला उभा करतो. तर आता तसं काही होणार नाही साहेब. तर ह्या इलेक्शन मध्ये नक्कीच साहेबांना मोठा आशीर्वाद दिलाय. माझ्या पाठीवर कौतुकाची मोठी थाप दिली. साहेबाचा विश्वास मी व्यर्थ नाही जाऊ देणार. आणि जी काही आज शेतकऱ्यांच्या समस्या आहेत देशभरात आणि जे जातीय तेढ निर्माण केलं संपूर्ण देशामध्ये आपण पाहिलं, मागचे काही आंदोलनं ज्यामध्ये मराठा, ओबीसी मिळालं कोणाला काहीच नाही. कुठलीही शासकीय नोकरी सध्या अवेलेबल नाही. मागच्या 10 वर्षात कोणतीच भरती झालेली नाही. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा हमी भाव मिळाला नाही. उलट काँग्रेसच्या काळात जे भाव होते, साधारणतः कापसाला 10,000चा भाव होता, सोयाबीन 7-8 हजाराच्या आसपास होतं, सगळ्या डाळी 10,000च्या पुढेच होत्या. तर ते भाव अर्ध्यावर आलेले. नुसत्या भूलथापा, सामाजिक तेढ आणि वोट बँकचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत आहे. पुढचा काळ भारतीय जनता पार्टीचा नसणार आहे
आणि काँग्रेसचा काळ नक्कीच येणार आहे. येत्या 5 वर्षात संपूर्ण देशभरात, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता येणार आहे. आम्ही डॉक्टर मंडळी थोडं हुशार असतो, काळाचे पावलं ओळखून चालत असतो. आज देशाला, समाजाला काँग्रेसची गरज आहे. निश्चितच साहेबासोबत राहून काँग्रेसला बळकट करण्याचा प्रयत्न करू. बाबळगाव गटामध्ये साधारणतः 10 गाव, वाड्या, वस्त्या, तांडे आहेत. संपूर्ण गावाचा आदरणीय सुभाषाबा कोल्हे यांनी आतापर्यंत चांगला विकास केलेला आहे. पण देश खूप यंग आहे, नवीन आहे देश, तर काही काळ लागणार आहे. टप्प्याटप्प्यात विकास जे आपण म्हणतो, तर पुढचा टप्पा त्यांना यंग पिढीच्या स्वाधीन केलाय. त्यांचे चिरंजीव अनिलराव कोल्हे यांना पंचायत समितीची उमेदवारी, तसंच माझा मित्र, वर्गमित्र श्याम धर्मे यांना देखील पंचायत समितीची उमेदवारी बाबळगाव गटातून दिलेली. तसेच आमचे सहकारी आनंद वाकणकर, मी डॉक्टर, ते मेडिकलवाले आणि यंग, एक शेतकऱ्यांसाठी चांगलं करण्याची त्यांची भावना आहे. त्यांना साथ द्या. आमचे दत्तराव मांदळे, तर त्यांना त्यांचं जवळपास विन निश्चित आहे. मी सगळा आढावा घेतलेला आहे. लिंबा गटातून त्यांचं जिंकणं 100% निश्चित आहे. आणि विष्णू उगले एक आता फायनल झालेले आहेत, ते देखील यंग आहेत. आणि लिपणे साहेबांचं तर काय बोलायचं काम नाही. नुसतं काम करायचं एवढंच आहे. त्यांच्या पत्रात काहीच पडत नाही. माझी कळकळीची विनंती शेतकऱ्यांना, त्यावेळेस त्यांना कुठल्या तरी पदावर बसवा. आणि ते तुमच्या, आम्ही जिल्हा परिषदचे सदस्य जरी झालो, आमच्यापेक्षाही जास्त ते काम करणार आहेत, ही माझी गॅरंटी आहे. तर सर्व शेतकरी बांधवांचे खूप खूप आभार. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झालात. निश्चित पुढच्या काळामध्ये संपूर्ण पाथरी तालुक्याचा, जे काही जिल्हा परिषद सर्कलला आहेत, त्यांचा संपूर्ण विकास करू. सर्कल, तालुका पाथरी या ठिकाणी माझं गाव आहे. कानसूर याच ठिकाणी माझा जन्म झाला आणि मागील 16-17 वर्षापासून या ठिकाणी आरोग्य सेवेच्या माध्यमातून सातत्याचं आमचं सेवा, जनतेची सेवा चालू आहे. तर माझं समस्त परिसरवासियांना हे आव्हान राहील की स्थानिकच्या उमेदवाराला तुम्ही संधी द्यावी आणि नक्कीच पुढील 5 वर्षामध्ये या परिसरासाठी भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा आहे. आपण विधानसभा लढविलेली आहे, आपल्याला खूप एक तगडा अनुभव आहे, काय वाटतं? कुठलंही इलेक्शन छोटं गृहीत धरून चालणार नाही. परंतु विधानसभेच्या वेळेसही मला त्या परिसरातून, बाबळगाव सर्कल मधून साधारणतः 3-3.5 हजार मतं पडलेले. तर त्यामुळे आता एवढे 4-5 उमेदवार असताना जे अगोदरचे मतं होते ते सर्व माझे मित्र होते. आणि आता ही पक्षाची ताकद आणि मध्यंतरी जे 5-7 वर्ष गेलेत, तर त्यामध्ये माझा वाढलेला जनसंवाद, जनसंपर्क आणि सहकारी वर्ग, त्यामुळे निश्चितच फार मोठा विजय या परिसरातून मिळणार आहे. त्यांना चॅलेंज आहे, म्हणजे जे कोणी सत्ताधारी पक्ष आहेत त्यांना एक ओपन डिबेट बोलवावी, एक पत्रकार परिषद बोलवावी आणि सर्व उमेदवारांना एकत्र बसून त्यांचं क्वालिफिकेशन विचारावं, त्यांना समाजासाठी काय केलं विचारावं. आणि जर त्यांच्या सर्वांच्या तुलनेनं मी कुठं कमी असेल तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागे घ्यायला तयार आहे. तर मला पात्रता नसलेले उमेदवार असल्यामुळं मी त्या ठिकाणी, एखादा पात्रता असलेला उमेदवार तिथं असता तर मी कदाचित उमेदवारी अर्जही भरला नसता. पण कुठंतरी आपला परिसर दुसऱ्याच्या स्वाधीन आणि अशा अनसेफ हाताच्या स्वाधीन मला द्यायचा नव्हता, म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलाय. आणि कुठल्याही पत्रकार परिषद बोलून एखादा उमेदवार माझ्यापेक्षा जर तगडा निघला तिथं किंवा खरा दावेदार निघला तर मी माझा उमेदवारी अर्ज देखील मागेल. बाबुळगाव सर्कल मध्ये कोणते विकासाचे काम राहिलेले आहे आणि तुम्ही कसा विकास करणार? आता त्या सर्कलमध्ये मागील 20-30 वर्षापासून सुभाषाबा कोल्हे यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. पण जसं मी अगोदरही म्हटलं की देश स्वातंत्र्य होऊन फार काळ नाही झालेला, 75 वर्षात सर्व गोष्टी होऊ नाही शकत. ते एक काही गोष्टी त्यांना केलेल्या आहेत. उर्वरित त्यांचं कार्य आम्ही पूर्णत्वाला नेऊ. संपूर्ण परिसरामध्ये रस्ते, नाल्या, शौचालय आणि पाण्याची व्यवस्था ही माझी जिम्मेदारी राहील. आणि माझी एक पुढील 5 वर्षामध्ये हा परिसर जिल्ह्यामध्ये कसा नंबर 1 ला येईल, तर त्याची मी पूर्ण जबाबदारी या परिसर वासियांना आश्वस्त करतो. पूर्ण गॅरंटी माझी राहील की आपला बाबळगाव सर्कल हे जिल्ह्यामध्ये नंबर 1 राहील. सर्व वाड्या, वस्त्या, तांडे आणि जे काही 10 गावं आहेत या सर्कलमध्ये, तर संपूर्ण परिसराचा एकसंख विकास हा माझा ध्येय आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष, जात निरपेक्ष पक्ष आहे आणि काळाची गरज आहे. आपण पाहतोय की सत्ताधारी पक्ष जो आहे बीजेपी, तर ते जातीय तेढ निर्माण करणं, बेरोजगारी
अशा अनंत भानगडीत आणि उघडा पडलेला आहे कुठंतरी मागील 10-12 वर्षापासून. तर कुठंतरी नोकरीचा अभाव, युवकांची नाराजगी त्यांना पुढील 3-4 वर्षामध्ये होणार आहे आणि येता काळ काँग्रेसचा आहे. त्यामुळे येत्या 5 फेब्रुवारीला संपूर्ण जनतेला, बाभळगाव वासियांना, शेतकरी बांधव, युवक युवतींना मी आणि माझ्या ज्या भगिनी आहेत त्या परिसरातील त्यांना सर्वांना हे आव्हान राहील की या 5 फेब्रुवारीला आपण प्रचंड बहुमतानं सौ राजाबाई बालासाहेब शिंदे यांना विजयी करा. मी अजन्म तुमचा ऋणी राहील आणि 5 वर्ष सातत्यानं 24 तास तुमची सेवा करल आणि हा परिसर नंबर 1 आणण्यासाठी जिल्ह्यामध्ये माझा सदैव प्रयत्न राहील.